जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत अनुदानावरती बियाणं दिलं जाते। काही बियाणं 100% अनुदानावरती तर काही बियाणे 50% अनुदानावरती उपलब्ध करून दिले जात आहेत। काही बियाण्याच्या शेतकऱ्यांना मिनी किट दिले जात आहेत आणि याच्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जात आहेत। 21 मे 2026 ही शेवटची तारीख आता वाढवून 27 मे 2026 करण्यात आलेली आहे आणि आता या अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना बियाणं कधी मिळणार हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, याचबरोबर कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अशा वेगवेगळ्या योजनांतर्गत अनुदानावरती हे बियाणं उपलब्ध करून दिलं जात आहे आणि हेच बियाणं शेतकऱ्यांना 2026-27 मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच्या सर्व राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, याचबरोबर कडधान्य आत्मनिर्भरता अभियान या तिन्ही योजनांच्या अंतर्गत आवश्यक असलेला निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे आणि याच मागणीच्या अनुषंगाने आता उपलब्ध झालेला निधी हा या बियाण्याच्या वितरणासाठी वापरला जाणार आहे। मित्रांनो, आगाऊ स्वरूपामध्ये हा निधी उपलब्ध झाल्यामुळे आता लवकरच बियाणं वितरण सुरू होण्याच्या शक्यता आहेत आणि बियाण्याच्या वितरणासाठी टोकन असतील किंवा मिनी किटचं डायरेक्टली वितरण असेल याच्या संदर्भातील आता जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। साधारणपणे 28 मे नंतर, कारण 27 मे पर्यंत अर्ज भरले जातील आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्येच शेतकऱ्यांना या किटचं किंवा या बियाण्याच्या वितरणासाठीच्या टोकनचं वितरण केलं जाईल आणि त्याच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।